अखेर प्रसिद्ध झालाय आणि या वचननाम्यात युतीनं मुंबईकरांसाठी घोषणांचा पाऊस पाडलाय। मुंबईतील मूलभूत सुविधांवर युतीच्या वचननाम्यात भर देण्यात आलाय। मुंबईतील रस्ते, कचरा, पाणी, आरोग्य आणि बेस्ट बस सेवा सुधारण्यावर वचननाम्यात भर आहे। मात्र मुंबईतील लाडक्या बहिणींना बेस्ट बसमधून 50% सवलत देण्यात येणार असल्याची घोषणाही करण्यात आली आहे। तर धारावीतील पात्र लोकांना धारावीतच 350 स्क्वेअर फुटांचं घर देण्यात येणार असल्याचं आश्वासनही या वचननाम्यातून देण्यात आलंय। मिठी नदीच्या गाळ काढणार असल्याचं आश्वासनही या वचननाम्यातून देण्यात आलंय। तर युतीच्या या वचननाम्यात कसा घोषणांचा पाऊस पाडण्यात आलाय आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। महत्त्वाची घोषणा आपण पाहतोय, संपूर्ण मुंबईला 24 तास पाणी पुरवठा करणार, मुंबईचे सर्व रस्ते कचरामुक्त करणार, मागील त्याला शौचालय धोरण राबवणार, कामगार भरती करून सफाई कर्मचाऱ्यांचं वेतन वाढवणार, महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये एआय लॅब्स तयार करणार, 60 वर्षांवरील नागरिकांना वर्षातून एकदा मोफत पूर्ण शरीर तपासणी करून मिळेल, मुंबईकर हेल्थ कार्ड निर्माण करून प्रत्येक मुंबईकराचा वैद्यकीय इतिहास हा डिजिटल स्वरूपात जतन केला जाईल, 75 वर्षांवरील नागरिकांसाठी ऑन कॉल रुग्णवाहिका व रुग्णांच्या निवासस्थानी डॉक्टरांची तपासणी अशा सुविधा देण्यात येतील। तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीप्रमाणे महापौर निधी उभारणार, 50,000पर्यंतची मदत मिळेल, 20,000 इमारतींचे रखडलेले भोगवटा प्रमाणपत्र तत्काळ देणार, सफाई कामगारांना हक्काची घरे मिळणार, बेस्ट बस प्रवासामध्ये महिलांना 50% सवलत मिळणार, बेस्ट बसेसची संख्या 5,000हून 10,000वर नेणार, लाडक्या बहिणींना 5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देणार, महिला बचत गटांना 0% व्याजानं कर्ज, मुंबईत रोहिंग्या व बेकायदेशीर बांगलादेशी मुक्त करणार ही मोठी घोषणाही या महायुतीच्या वचननाम्यातून करण्यात आली आहे। मराठी भाषेच्या संवर्धन प्रसारासाठी स्वतंत्रपणे मराठी भाषा विभाग स्थापणार, अशा रीतीनं मोठ्या घोषणांचा पाऊस आहे। बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय विद्यापीठ उभारण्याचाही मानस आहे। परवडणाऱ्या घरांचं धोरण राबवून मराठी माणसाला हद्दपार होण्यापासून रोखणार असंही आश्वासन या वचननाम्यातून करण्यात आले। तर महायुतीचा हा वचननामा जाहीर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूयात। धारावीचा विकास डीआरपी करणार आहे। या डीआरपी मध्ये स्वतः शासन भागीदार आहे आणि सोबत डेव्हलपर आहे। धारावीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जो पात्र आहे, धारावीमध्येच मिनिमम 350 स्क्वेअर फुटाचं घर हे देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे। धारावीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे व्यवसाय आणि उद्योग चालतात, त्या सगळ्या लघु उद्योग आणि व्यवसायांना त्याच ठिकाणी अधिक चांगल्या पद्धतीनं इकोसिस्टीम तयार करून देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे। आणि धारावीतले जे अपात्र आहेत त्यांनाही कुठेही हायकोर्टाचा नियम न मोडता त्यातनं मार्ग काढून त्यांनाही घर देण्याचा निर्णय आपण केलाय। आपल्या शाळा महानगरपालिकेच्या ज्या आहेत या कौशल्ययुक्त करणं आणि हे करत असताना महानगरपालिकेच्या प्रत्येक शाळेमध्ये आमच्या मुलांना मराठी नीट शिकता आलं पाहिजे, या दृष्टीनं मराठीचीही लँग्वेज लॅब तयार करणं हा देखील आम्ही एक निर्णय घेतलेला आहे। मराठी तर आपण शिकवतोच आहोत, पण अधिक चांगल्या पद्धतीनं आपल्या मुलांना महानगरपालिकेच्या शाळेतनं मराठी शिकता यावं अशा प्रकारचा आमचा प्रयत्न त्या ठिकाणी असणार आहे।
तर धारावीकरांना 350 फुटांचं घर धारावीतच मिळणार ही मोठी घोषणा या युतीच्या वचननाम्यातून करण्यात आलेली आहे आणि त्यासोबतच मुंबईकरांना 24 तास स्वच्छ पाणी देण्याचं आश्वासनही युतीनं दिलेलं आहे. एक संकल्प आज आम्ही घेतलेला आहे. मुंबईत राहणारा जो मराठी माणूस आहे याला काहीही झालं तरी मुंबई सोडून बाहेर जावं लागणार नाही. मुंबईमध्येच त्याला घरं आम्ही देऊ आणि हे आम्ही बीडीडी साहित्य करून दाखवलं. हे अभ्युदय नगरमध्ये आम्ही करतोय. हे पत्राचं साहित्य आम्ही करून दाखवलंय. विशाल सह्याद्रीमध्ये आम्ही करून दाखवलेलं आहे. वेगवेगळ्या योजना जर बघितल्या तर काही लोक केवळ मराठी माणसाच्या घरांबद्दल बोलत राहिले, पण करणारे कोण आहेत तर आमची महायुती करणारी महायुती आहे हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर युतीच्या वचननाम्यात घोषणांचा अक्षरशः पाऊस पाडण्यात आलाय. ठरवलेलं आहे की महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईच्या सगळ्या लाडक्या बहिणींना 5 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. त्यामुळे त्यांना आपला रोजगार उभा करता येईल आणि स्वयंरोजगारातून समृद्धीकडे किंवा लाडक्या बहिणीकडनं लखपती दिदीकडे अशा प्रकारचा जो त्यांचा प्रवास आहे तो प्रवास आपण या ठिकाणी करणार आहोत. एसटीच्या प्रवासाच्या तिकिटात आम्ही बहिणींना 50% सवलतीचा निर्णय राज्य सरकारने घेतला. काही लोक म्हणाले तोट्यात जाईल, पण एसटी फायद्यात आली. तसंच आम्ही मुंबईकर लाडक्या बहिणींसाठी बीएसटी मध्ये देखील 50% सवलत देण्याचा निर्णय महिलांसाठी आमच्या लाडक्या बहिणींसाठी घेण्याचा संकल्प केलेला आहे. आणि म्हणून त्यांना लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर तर आम्ही लाडकी बहीण योजनेतून केलंय. जसं मोदी साहेबांनी महिलांना आत्मनिर्भर आणि आत्मसन्मान देण्याचा निर्णय घेतलाय तसंच आम्ही देखील सरकार म्हणून घेतलाय. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात विकासाचा मुद्दा विरुद्ध धर्माचं राजकारण असा तीव्र संघर्ष सध्या सुरू आहे आणि त्यातच आता हिंदू मुसलमान किंवा भारत पाकिस्तान या विषयांचा आधार न घेता भाजपनं एखादी निवडणूक लढवून दाखवावी. मी त्यांना एक